नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण MPSC प्री MCQ 2027च्या एक्झामची तयारी करतोय. काही महत्त्वपूर्ण इतिहासाचे प्रश्न आपण पाहूया. सर्वात आधी पहिला प्रश्न आहे, सुचेता कृपलानी यांना कोणत्या सांकेतिक नावाने ओळखले जायचे? उत्तर आहे दादी. सुचेता कृपलानी यांचा जन्म झाला 1908, मृत्यू 1974 आणि त्यांची महत्त्वपूर्ण ओळख पहिल्या महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेश. यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, दिवाणी प्रक्रिया संहिता कोणत्या वर्षी पारित करण्यात आली? दिवाणी प्रक्रिया संहिता कोणत्या वर्षी पारित करण्यात आली? उत्तर आहे 1908. 1908 मध्ये काय काय घटना घडल्या होत्या ते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. त्यावेळी कोण व्हॉइसरॉय होते? त्यानंतर 1908 साली काँग्रेसचं कुठे अधिवेशन झालं होतं? कोण तिथे मुख्य अध्यक्ष होते? तेही कमेंट करून नक्की सांगा. यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, द लंडन इंडियन सोसायटी स्थापना कोणी आणि कधी केली? उत्तर आहे 1865, दादाभाई नौरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि त्यांचे काही प्रमुख शिष्य. यानंतरचा प्रश्न आहे, समाजवादी पक्षाची स्थापना कोणी आणि कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे 1951, जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण यांच्यावर या चॅनलवर एक शॉर्ट्स अपलोड आहे, तो नक्की पहा, त्यामध्ये तुम्हाला अजूनही माहिती मिळेल. आजचा शेवटचा प्रश्न, भारतातील काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या वर्षी आणि कोणत्या ठिकाणी झाले होते? उत्तर आहे इलाहाबाद, 1888. अध्यक्ष होते प्रथम इंग्लिश अध्यक्ष जॉर्ज यूल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि दररोज सकाळी 9 वाजता शॉर्ट्स अपलोड होतो, तो नक्की पहा. आणि सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि काही उत्तरं तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील. तर व्हिडिओ पाहिल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईब केल्याशिवाय तर अजिबातच जाऊ नका. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.